तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारचा कव्हर पेज बनवायचा आहे. हा कव्हर पेज बघून घ्या. तर आपल्याला अशा प्रकारचा जो कव्हर पेज आहे तो बनवायचा आहे. या व्हिडिओमध्ये बनवायची संपूर्ण जी प्रोसिजर आहे ती आपल्याला इथे बघायला मिळेल. तर वेळ न घालवता चला सुरू करूया. तर मित्रांनो, इथे बघून घ्या, मी एक 12-18च्या साईजनुसार एक कॅनव्हास आहे तो बनवून घेतला आहे, ज्यावर आपल्याला कव्हर पेज डिझाईन करायचा आहे तो. आणि त्यानंतर इथे अशा प्रकारचे फोटो सिलेक्ट केलेले आहेत, ज्यामध्ये फर्स्टवाला फोटो आहे तो एकदम सिंपल आहे आणि दुसरा आहे तो म्हणजे क्लोजअपवाला फोटो घेतलेला आहे इथे, जे की आपल्याला डबल एक्सपोजर करायला बरे पडतील. तर मित्रांनो, आपली सगळ्यात आधीची जी प्रोसेस असते ती म्हणजे आपल्याला जे ह्या इमेजवरचे जे स्पॉट वगैरे असतात ते आपल्याला रिमूव्ह करायचे असतात. जे काही कलर करेक्शन असतं, जे लाईट करेक्शन असतं ते आपल्याला करायचं असतं आणि स्किन रिटच करायची असते. तर सर्वात आधी मी दोन्ही इमेजवरचे जे आहे ते मी करून घेतो इथे. तर मित्रांनो, इथे आपले जे इमेजचे जे स्पॉट वगैरे आहेत ते रिमूव्ह करून झालेले आहेत. आता वेळ येते ती म्हणजे आपल्याला इथे कलर करेक्शन आणि लाईट करेक्शन करायची आहे. इथे प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या इमेजनुसार लाईट आणि कलर करेक्शन करावे लागतात. त्यामुळे ही प्रोसिजर तुमच्यावरती डिपेंड असते की तुम्ही कशा पद्धतीने कलर करतायत आणि तुम्हाला कशा पद्धतीने एखाद्या इमेजला तुम्हाला कलर करेक्शन करायचं आणि त्यावरचे जे शॅडो वगैरे कव्हर करायचे ते संपूर्ण तुमच्यावरती असतं. तर तुम्हाला जर कॅमेरा रॉ फिल्टरवरती जर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, आपण ती व्हिडिओ नक्कीच बनवू. तर इथे मी थोडा व्हिडिओ आहे तो फास्ट फॉरवर्डिंगला टाकतोय आणि स्पीडने काम करायला सुरुवात करतो इथे. तर इथे मित्रांनो, आपला जो कलर करेक्शन आणि लाईट करेक्शन आहे ते करून झालेलं आहे. आता वेळ येते ती म्हणजे आपल्याला स्किन रिटच करायची आहे. तर स्किन रिटचिंगसाठी तुम्ही स्किन फायनर नावाचा प्लगइन आहे तो इन्स्टॉल करून वापरू शकता. तो फिल्टर अप्लाय केल्यावरती आपल्याला एकदम अशी स्मूथ स्किन मिळते आणि आपल्याला जो टेक्स्चर आहे स्किनचा तो पण कमी नाही होत. तुम्ही स्किनचे जे शॅडो वगैरे आहे, कॉन्ट्रास्ट वगैरे आहे तो ॲडजस्ट करू शकता, तसे डिटेलिंग वगैरे ॲडजस्ट करू शकता. तर इथे जी प्रोसेस आहे ती आपण कंप्लीट करून घेऊया. तर मित्रांनो, आपली जे इमेजचे रिटचिंग आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला करायचं ते म्हणजे आपल्याला इमेजची जो बॅकग्राऊंड आहे तो रिमूव्ह करायचा आहे. तर इथे सिंपल मी सिलेक्शन टूलमध्ये जातो आणि सिलेक्ट सब्जेक्ट इथे ऑप्शन येतो त्याच्यावरती क्लिक करतो. तर इथे बघू शकता तुम्ही, आपला जो सब्जेक्ट आहे तो इथे प्रोग्रेसमध्ये गेलेला आहे सिलेक्शनच्या. तर इथे आपला जो सब्जेक्ट आहे तो सिलेक्ट झाला आहे. आता सिंपली याला आपल्याला मास्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता काय काय ठिकाणी जे पार्ट आहेत ते आपल्याला थोडे हाईड झालेले आहेत, ते आपल्याला ब्रश करून जे पुन्हा आपल्याला शो करायचे आहेत आणि त्याला आपल्याला मॅन्युअली कट करायचं आहे. तर जे जे पार्ट आपले हाईड झाले होते ते मी इथे ब्रशच्या मदतीने शो करून घेतलेत. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे पेन टूल सिलेक्ट करून आपल्याला मॅन्युअली इथे सिलेक्शन करायचं आहे. तर इथे मी ते सिलेक्शन करून घेतो. आता मित्रांनो, सिंपल इथे आपल्याला राईट क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मेक सिलेक्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुमच्यासमोर एक बॉक्स ओपन होईल. त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, इथे जी फिदरची व्हॅल्यू आहे ती 1.5 ठेवायची आहे. जर आपली फिदरची व्हॅल्यू जर 0 असेल तर आपल्याला एकदम हार्ड असं कट झालेलं मिळेल, म्हणजे एकदम अशा शार्प एजेस मिळतील. तर 1.5 किंवा 2च्या आसपास तुम्ही इथे फिदर ठेवू शकता. तर सिंपली ही जी प्रोसेस आहे ती मी इथे कंप्लीट करून घेतो. आणि इथे जर तुम्ही कंट्रोल एक्स केलं तर ते पूर्णपणे रिमूव्ह होऊन जातो, जो पार्ट आपण सिलेक्ट केलेला आहे तो.
आता मित्रांनो इथे बघू शकता आपला जो सब्जेक्टचा जो बॅकग्राऊंड आहे तो पूर्णपणे रिमूव्ह झाला आहे आणि आपल्याला एक प्रॉपर असं सिलेक्शन मिळालं आहे. आता आपली जी इमेज आहे, जी दुसरीवाली क्लोजअपवाली, तिच्यावरती आपण काम सुरू करूयात. तिलाही मी त्याच पद्धतीने जो कलर करेक्शन किंवा जी स्किन रिटचिंग वगैरे आहे ते इथं संपूर्ण कंप्लीट करून घेतो. त्यानंतर आपण वळूयात आपल्या मेन प्रोसिजरकडे. तर मित्रांनो आपल्या दुसऱ्या पण इमेजची जी रिटचिंगची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता आपण मेन प्रोसिजरकडे वळूया. तर मित्रांनो आता काय करायचं, आपल्याला फाईल ओपन करायची आहे आणि त्यामधून एक ब्रश इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. आणि तो इम्पोर्ट केलेला जो ब्रश आहे तो आपल्याला प्रॉपर असा त्या पेजवरती सेट करून घ्यायचा आहे, जेणेकरून जो आपला पूर्ण पेजवरती ती इमेज आपल्याला सेट करता येईल आणि क्लोजअपवाला फोटो पण नीट दिसेल आणि आपला जो सिलेक्शन केलेला जो फोटो आहे तो पण नीट दिसेल. तर इथे मी तो जो ब्रश आहे तो इथे सेट करून घेतो आधी प्रॉपर. तर मित्रांनो इथे बघा जो इम्पोर्ट केलेला ब्रश आहे तो आपला इथे सेट झालेला आहे. आता सिंपली मी ह्यावरती एक सॉलिड कलरची लेअर बनवून त्या ब्रशवरती क्लिपिंग मास्क करून घेतो, जेणेकरून आपल्याला बॅकग्राऊंडला एक युनिक असा कलर मिळेल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ह्या पेजवरती एक तो सिलेक्शन केलेला फोटो आहे तो इथे आपल्याला आणायचा आहे आणि इथे सेट करून घ्यायचा आहे. फोटो आहे तो एकदम असं सेंटरला घेत नाही आहे, कारण आपल्याला ह्या बाजूला कपलची नावं वगैरे आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन पण टाकायची आहे आणि ह्या बाजूला जास्त पण घेत नाही, कारण ह्या बाजूला जो क्लोजअपचा फोटो आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. तर इथे ती इमेज आहे ती इथे सेट करून घेतोय मी. तर मित्रांनो इथे बघू शकता ती जी इमेज आहे ती इथे सेट झालेली आहे. आता काय करतो मी ह्या इमेजची कॉपी करून घेतो आणि त्यानंतर काय करूया मित्रांनो, ही जी इमेज आहे त्याची जो खालचा लेअर आहे त्याला आपण व्हाईट करूया. ते लेवलच्या मदतीने तुम्ही व्हाईट करू शकता. आणि आता व्हाईट झाल्यानंतर त्याला आपल्याला जो फर्स्टवाली इमेज आहे जी वरती आहे त्या व्हाईट लेअरच्या वरती त्याला थोडंसं फक्त सरकवायचं आहे, जेणेकरून आपल्याला वन साईड स्ट्रोकचा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. आता काय करायचं मित्रांनो, आपल्या क्लोजवाली जी इमेज आहे ती ह्या पेजवरती आणायची आहे आणि त्याला जो क्लिपिंग मास्क केलेला जो ब्रश आहे त्याला आपल्याला त्या कलरवरती ठेवून क्लिप करून घ्यायचे आणि मास्किंग करायचे आहे. मास्किंग करण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे आपल्याला जो कपलचा फेस आहे जो क्लोजअप घेतलेला तो आपल्याला प्रॉपर असा दिसला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही ती इमेज आहे ती सेट करा आणि नंतरच मास्किंग करा. आता जी इमेज आहे तिची इथं मास्किंग कंप्लीट झालेली आहे. आता फक्त आपल्याला ब्रशनी जो आहे तो चेहरा त्यांचा शो करायचा आहे आणि त्यानंतर इथे आपली जो मास्किंगची प्रोसेस आहे ती कंप्लीट होऊन जाईल. आता इथे आपली जी मास्किंगची प्रोसेस आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला ह्याला जो आहे तो लेअरशी ब्लेंड करायचा आहे. इथे वेगवेगळे ब्लेंड मोड वापरून तुम्ही त्या इमेजला ज्या बॅकग्राऊंड कलरशी तुम्ही ब्लेंड करू शकता, जेणेकरून युनिक लुक असा त्या पेजला येईल. आता मित्रांनो इथे जी इमेज आहे ती आपली ब्लेंड झालेली आहे. आता फक्त आपल्याला ट्राय करायचं आहे ते म्हणजे वेगवेगळे कलर शेड ट्राय करायचे आहेत. तर इथे मला तात्पुरता ग्रीन असा तो कलर टोन आहे तो इथे ठीक वाटतोय, त्यामुळे मी इथे जो आहे तो ग्रीन हा कलर सेट करून घेतोय. आता ह्यावरती मला आणखीन एक जो लाईट इफेक्ट होता तो इथे अप्लाय करावासा वाटत होता, कारण जी इमेज आहे ती आपल्याला एकदम प्रॉपर अशी शो होईल जेणेकरून. तर मी इथे जो फोल्डरमधून जी लाईट इफेक्ट आहे तो इथे घेतोय आणि हा जो इफेक्ट आहे लाईटचा तो तुम्ही त्या पेजवरती ठेवून वेगवेगळे ब्लेंड मोड वापरून जो तुम्ही आपल्या सब्जेक्टला म्हणजे जो डबल एक्सपोजर केलेली जी मास्किंग केलेली इमेज आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने हायलाईट करण्याचा प्रयत्न करू शकता.
जेणेकरून आपल्याला एकदम युनिक असा लुक आपल्याला पेजला मिळून जाईल. आता ह्यानंतर मित्रांनो आपल्याला करायचं ते म्हणजे आपला खालून जो पार्ट आहे, जो पेजचा जो बॉटम साईड आहे, तिथून आपल्याला डार्क इफेक्ट असा ठेवायचा आहे, जेणेकरून आपला जो डेप्थ मिळेल आपल्या ह्या पेजला, तर ती इथे क्रिएट करण्याचा मी प्रयत्न करतोय. इथे जो डार्क कलर आहे म्हणजे जो फेड कलर आपला बॅकग्राऊंडचा कलर आहे, तेच मिळती डार्क कलरची शेड आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे आणि ब्रश करायचे आहे खालून. आता हे जे तुम्ही कलरचे इफेक्ट वगैरे देतात ते आपण वेगवेगळ्या नवीन नवीन लेअर तयार करून नंतरच त्याच्यावरती द्यायचं आहे, कारण नंतर मग आपल्याला ॲडजस्ट करायला ते बरं पडतं. तर इथे आपल्याला जी डेप्थ द्यायची प्रोसिजर आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला इथे फक्त एक इमेज ब्लेंड करायची आहे, जी की नेचरच्या रिलेटेड असेल आणि बघायलाही छान वाटेल. तर आपण इथे शोधूया आपल्या फोल्डरमध्ये कोणती इमेज मिळते का. इथे आपल्याला एक इमेज मिळाली आहे, ती इथे मी ब्लेंड करून घेतो आणि तिच्यावरती मास्किंग करून जेवढा पार्ट शो करायचा आहे तेवढा मी इथे शो करतो. अशाच पद्धतीने वरच्या साईडला ही दुसरी इमेज आहे ती इथे ब्लेंड करून घेतो आणि तिला पण मास्किंग करून घेतो आणि नंतर मग तिला जेवढा पार्ट पाहिजे आपल्याला तेवढं इथे शो करून घेऊया. तर मित्रांनो इथे जी आपली मास्किंगची प्रोसिजर आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता फक्त मी इथे ट्राय करतो वेगवेगळे कलर शेड वापरून, जर आपल्याला युनिक जर वेगळा कलर टोन वगैरे मिळाला तर आपल्याला इथे एकदम चांगलं होईल. तर इथे मी बॅकग्राऊंडला वेगवेगळे कलर असे ट्राय करतो आणि इथे बघा आपल्याला इथे ब्ल्यू कलर टोन एकदम मस्त वाटते, तर ती मी इथे सेट करून घेतो. तर मित्रांनो आपला जो मेन प्रोसिजर आहे ती बहुतेक तरी कंप्लीट झालेली आहे. आता याच्यावरती वेळ येते ती म्हणजे आपल्याला इथे सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती इथे सेट करायची आहे. तर इथे जी इन्फॉर्मेशन आहे तर ती इथे मी हळूहळू एक एक नावं वगैरे आहेत किंवा डेट वगैरे आहे ती इथे सेट करून घेतो. तर यामध्ये ज्या पहिल्या PRD असतील त्याच्यामधूनच मी इथे नावं वगैरे शो करतोय की कशा पद्धतीने तुम्ही अरेंज करू शकता, त्यासाठी मी इथे हे वापरतोय.
आपल्या टेक्स्टला असेच कलर द्यायचे जे आपल्याला जे बॅकग्राऊंडचा कलर आहे त्याच्यावरती उठून दिसतील आणि शो होतील, जेणेकरून आपले जे इन्फॉर्मेशन आहे ते प्रॉपरली आपल्याला शो होतील आणि डेट वगैरे आपल्याला प्रॉपरली समजेल. तर इथे सर्व मी जे इन्फॉर्मेशन आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने इथे ॲड करत जातो. आता इथे आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे आपले टेक्स्ट वगैरे आहेत ते इथे अप्लाय करून बघायचे आहेत. म्हणजे आपल्याला काय काय ठिकाणी काय काय वेळेला आपले जे टेक्स्ट वगैरे आपण लिहितो ते आपल्याला बॅकग्राऊंडला मॅच नाही होत, तर आपल्याला काय करायचं इथं फॉन्ट वगैरे बदलून सर्व बघायचं आहे. तर ते इथे एकदम प्रॉपरली असं सेट झालं की त्यानंतर मग आपल्याला जो इमेज असते ती आपल्याला एक युनिक असा लुक मिळून जातो आणि आपला जो कव्हर पेज आहे तो आपल्याला कंप्लीट आणि एकदम असं सुटसुटीत आणि डबल एक्सपोजर आणि एक युनिक डिझाईन आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनेच तुम्ही वेगवेगळे जे कव्हर पेज आहेत ते बनवू शकता आणि आपल्या वेडिंग अल्बम डिझाईनसाठी वापरू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन आयडियासोबत.